तर झालेली आहे. सगळ्यात मेन आहे रॅकचे भांडे आणि रॅक मला स्वच्छ करायचं आहे. पण काल काही झालं नाही. काल मी वरचा पोटमाळा वगैरे स्वच्छ केलं, परत इकडची अलमारी आणि किचन काउंटच्या खालचा कप्पा मी स्वच्छ केला. तर मला भरपूर वेळ गेला, म्हणजे कालचा दिवस त्यामध्येच गेला. हा दुसरा दिवस आहे आणि सगळ्या कामापासून फ्री झालेले जे आपले रेग्युलर असतात. नंतर मी फ्रीजची क्लिनिंग केली, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही म्हणत होता की ते फ्रीजच्या खाली स्टँड ठेव, तर तिथे स्टँड बसत नाही. तर स्टँड आहे माझ्याकडे, पण ते तिथं बसत नाही कारण स्पेस कमी पडत आहे त्यासाठी. त्यामुळे मी ते काढून ठेवलेलं आहे आणि फ्रीज मी खालीच ठेवलेलं आहे. कारण काही ऑप्शन आहे, जेव्हा छोटी किचन असते ना आणि त्यामध्ये भरपूर सारं आपल्याला ठेवायचं असतं, म्हणजे खूप सारा पसारा मी मॅनेज केलेला आहे इथं कसा बसा. तर अशा पद्धतीने जेव्हा ठेवायचं आहे तर खूप काही गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करून चालाव्या लागतात. आणि तुम्ही विचार होता की तुझं किचनची लांबी आणि रुंदी किती आहेत ते सांग. म्हणजे त्या ताई म्हणत होत्या त्यांची किचन अशाच पद्धतीनं आहे, पण तितकं काही मला समजत नाही की फूट किती आहे, किती लांबी आहे. त्यामुळे मी काही त्याचं रिप्लाय दिलेलं नाही आहे तुम्हाला. आणि तुम्ही विचारत होता की देवाचे कपडे, म्हणजे देव स्वच्छ करण्याचे कपडे वगैरे तू कुठं ठेवतेस. तर दारामागं जे पाट वगैरे मी ठेवलेले, त्या पाटावरती मी ते कपडे ठेवते. तिथंच मला व्यवस्थित वाटतात आणि पटकन भेटतात. पण अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे. म्हणजे छोटी किचन असली ना, खूप काही गोष्टी आपल्याला मॅनेज करून चालावं लागतं. म्हणजे कसं आहे, आता फ्रीज मला इथनं काढायचा होता. तुम्ही म्हणतही होता की ते फ्रीज इथून काढलं तर ठीक असतं ना, तिकडच्या रूममध्ये ठेवायचं, इथं थोडासा स्पेस झाला असता. तर तुमचं योग्य आहे, माझ्याही डोक्यात तेच विचार चालू होते. पण हे म्हणत होते किती हजारा करणार, म्हणजे फ्रीजमध्ये जे ठेवलेलं वस्तू आणण्यासाठी तुला किती हजारा कराव्या लागतात ते विचार कर आणि मग तू ते चेंज कर जागा, असं म्हणत होते. तर नंतर माझ्याही डोक्यात हा विचार आला की खरंच बरोबर आहे यांचं. मी तिकडं फ्रीज ठेवेन तर एक एक वस्तू आणण्यासाठी मला तिकडं जावं लागेल. म्हणून ही फ्रीज इथंच ठीक आहे, म्हणून स्वच्छ करून मी परत तिथंच ठेवलेलं आहे. तर आता मी रॅकचे सगळे भांडे काढलेले आहेत आणि रॅक मला क्लीन करायला जास्त वेळ लागला नाही. कारण जसं आपण डबे काढलेले होते, पूर्ण दिवस गेला त्यामध्ये, भरपूर माझी धावपळ झाली. पण रॅकचे भांडे काढायला तितका वेळ मला लागला नाही, कारण रेग्युलर भांडे आहेत ते दररोज आपण क्लीन करतो. काही धुराळा घाण असं काही झालेले नाही आहेत. तर सगळे भांडे मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि रॅक पूर्ण रिकामा करून घेतला. आणि रॅक इथनं काढायचा ऑप्शन नाही आहे, असं फिट केलेलं ना ते निघतच नाही तिथनं. म्हणून अशा पद्धतीने मी इथं स्वच्छ करत असते. तर इकडे मी लिक्विड घेतलेलं आहे, लिक्विडचं पाणी लावून मी व्यवस्थित घासून घेतलं. आणि ही रॅक ना खूप लागायची भीती असते, म्हणजे स्टीलचं आहे आणि जे ह्याच्या कडा कोपऱ्याला जसं कॉर्नर आहेत ना, याचे इतके धारदार आहेत, इतके खोर आहेत ना, हाताला लागले तर खूप परेशानी होते. म्हणून मी जपून ते स्वच्छ केलेलं आहे. आणि एक कॉटनचा कपडा घेतला आणि बकेटात पाणी घेतलेलं आहे. पाण्यात बुडवून हा कपडा मी पूर्ण रॅक स्वच्छ पुसत आहे. अशा पद्धतीने कपडा आपण धडाधडा पाणी तर टाकू शकत नाही, कारण खूप सारं पाणी तर साचलं जातं आणि रॅकही निघत नाही. रॅक जर निघाला असतं तर मी बाहेर नेऊन व्यवस्थित स्वच्छ करून व्यवस्थित थोडा वेळ उन्हाला ठेवून मग आणून लावले असते. पण ते जमत नाही, कारण ऑप्शनच नाही निघण्याचं. अशा पद्धतीनेच मी स्वच्छ केलेलं आहे. नंतर मी एक कोरडा कपडा घेऊन व्यवस्थित पुसून घेतलं पूर्ण रॅक. बघू शकता छान चमकत आहे. आता यामध्ये मी पेपर टाकत आहे. म्हणजे तुम्ही म्हणत होता की ताई जे पोटमाळ्यावरती तो डबे ठेवलेले आहेत तिथं खालच्या साईडला पेपर घातलं तरी पण चाललं असतं आणि डब्यालाही तो पेपर लाव, म्हणजे लवकर ते घाण होत नाहीत. तुमचं योग्य आहे, पण माझ्याकडे यावेळी पेपरच नाहीत आणि आणून देण्यासाठी कोणी नव्हतं. हे आहे सगळ्यात मेन कारण. आणि इथं मी रॅकमध्ये पेपर ठेवत आहे ना, फक्त 2च पेपर माझ्याकडे आहेत, कारण मी पेपर वगैरे वाचत नाही, त्यामुळे पेपर नसतातच माझ्याकडे. तर हेच पेपर मी अशा पद्धतीने आतमधनं कट करून मी इथं अंतरलेत रॅकमध्ये, कारण इथं डाग खूप लवकर पडतात पाण्याचे. म्हणून अशा पद्धतीने पूर्णपणे मी पेपर अंतरलेले आहे. फायनली ही रॅक स्वच्छ झालेली आहे. आता हे सगळे भांडे मी व्यवस्थित लावून घेते. दररोजचेच आहेत, काही मला इथं टेन्शन आलेलं नाही आहे. पण जेव्हा आपण पोटमाळ्यावरचं काढत होतो ना, त्यावेळेस मात्र खूप टेन्शन आलं होतं की कशा पद्धतीने हा सगळा पसारा मी आवरणार. आणि अलमारीतले डबे आणि हे किचन काउंटच्या खालचे डबे आणि जे किचनच्या खिडक्या असतात ते स्वच्छ करणं खूपच टफ होतं माझ्यासाठी. पण काही नाही, सगळे एक दिवसात मी ते सगळं आवरलेलं आहे. आणि आज मी फ्रीज आणि किचनच्या खिडक्या आणि रॅक या 3 वस्तू मी किचनमधल्या आज आवरलेल्या आहेत. म्हणजे आरामात मला 2 दिवस लागलेले आहेत, कारण किचनमध्ये खूप सारं असतं ना, त्यामुळे एक दिवसात होणारच नाही. अगोदर जशा पद्धतीने मी भांडे ठेवलेले होते तशाच पद्धतीने ठेवत आहे. मला हेच व्यवस्थित वाटतं, घाईगडबडीत पटकन भेटून जातात. हे जे खालचा कप्पा आहे ना, म्हणजे 2 कप्पे आहेत तिथं, एका कप्प्यामध्ये मी अशा पद्धतीने वाट्या ठेवलेल्या आहेत आणि खालच्या साईडला मी तांबे ठेवले आहेत. अगोदर मी थोडंसं चेंज केलेलं होतं, म्हणजे डबे ठेवले होते तिथं आणि मला एकही व्यवस्थित भेटेना असं झालं होतं. आणि ही भांडी व्यवस्थित बसत नव्हते, कारण खूप सारे भांडे होतात आपले रेग्युलर. तर हे तांबे सगळे अशा पद्धतीने मी खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. आणि जे वरची 2 कप्पे आहेत ना छोटे छोटे, तिथं मी ग्लास ठेवलेले आहेत आणि कप वगैरे वाट्याजवळ ठेवलेले आहेत. तर
अशा पद्धतीने मी ही रॅकची मांडणी करत असते, म्हणजे आपल्याला पटकन ते भेटून जावं. मॉर्निंगला धावपळ आपली खूप होते आणि त्यावेळी हे रेग्युलर भांडे पटकन भेटावं अशा पद्धतीने मी ठेवत असते. तर हे मॉर्निंगलाच क्लीन झालेले भांडे आहेत. मी असंच टोपलं ठेवलेलं होतं कारण मला आज रॅकची क्लिनिंग करायची होती, म्हणून मी वेगळे भांडे रॅकला लावलेले नव्हते. तर सगळेच भांडे मी स्वच्छ करून सगळे रॅकला लावलेले आहेत आणि हे पण भांडे मी आता रॅकला लावलेले. मी किचन सेट केलेले आहे. खूप सारा पसारा अशा पद्धतीने मी मॅनेज केलेला आहे कारण आपल्याला थोडंफार ॲडजस्ट करावं लागतं. थोडंफार जे नको आहेत ते मी तिकडच्या रूममध्ये ठेवत असते, पण जी खूपच इम्पॉर्टंट आहे दररोज आपल्याला लागतात मग ते आपण काढू शकत नाही. ते कसं आपल्याला इथेच मॅनेज करावं लागतं. तर अशा पद्धतीनं पूर्ण किचन मी सेट केलेले आहे. तर फायनली किचन क्लीन झालेले आहे, बघू शकता. आरामात 2 दिवस लागले पण किचन छान चमकत आहे. आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 2 वाजलेले आहेत. दिनेश आलेला आहे, म्हणजे काल यायला खूप लेट केला, इव्हनिंगलाच आलेला होता. आज दुपारीच आलेला आहे. ज्यावेळेस जास्त कामं असतात ना त्यावेळेस दिनेश पण लवकर येत नाही. त्या दिवशी एक्स्ट्रा क्लास असतात त्याचे आणि आज सगळी कामं वेळेत आवरली माझी. दिनेश पण लवकर आलेला आहे. असं आल्यानंतर डाळ वगैरे खायला घेतलेला आहे. जेवण खाणं झालं आणि गॅरेजला गेलेला आहे आणि आता मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक. म्हणजे दिवसभरात मी कुठली एक्स्ट्राची कामं काढलं नाही. 2 दिवस झालं ही किचनची साफसफाई करूनच खूप थकवा आलेला होता. तर मला आज एक दिवस थोडासा रेस्ट घ्यावा आणि उद्या परत आपण फुल एनर्जीसोबत वरची जिन्याची साफसफाई मला करायची आहे. तर रात्री स्वयंपाक झालं, जेवण खाणं झालं आणि किचन आवरूनच मी झोपलेली होते. ही मॉर्निंगची वेळ आहे आणि मॉर्निंगची सगळी कामं मी वेळेत आवरली. मॉर्निंगला मी 5 वाजताच उठलेली होते. सगळी कामं वेळेत आवरलेली आहेत. अंगणाची साफसफाई झालेली, फक्त रांगोळी काढायची राहिलेली आहे. नंतर काढणार आहे. अगोदर मी यासाठी डाळिंब इकडं बिया वेगळ्या करत आहे. म्हणजे असं डाळिंब दिलं तर खायला वेळ लागतो आणि यांनाच ते घाई गडबड. आणि डाळिंब आणून 2-4 दिवस झाला असंच ठेवलेले आहेत, खाण्यातच येत नाहीत. म्हणजे खाऊन मी एकटीच किती खाणार. म्हणजे दिनेशचंही तसंच आहे, ते डाळिंब सोलून खाणार नाहीत कोणीही. त्यामध्ये वेळ भरपूर लागतो ना आणि जे वेळ खाऊ काम असतं ते त्यांना आवडत नाही. तर अशी कामं मी करून देत असते. तर आता मॉर्निंगची कामं तर वेळेत आवरलेली आहे. तर म्हणलं आता डाळिंब जे आहेत ना बिया काढून सगळ्यांना खायला देते. इकडे दोन्ही डाळी मी सोललेल्या आहेत, बिया वेगळ्या केलेल्या आहेत आणि ह्या दोघांनाही खायला देते. म्हणजे दिनेशही तसंच आहे, यांचंही तसंच आहे. आणि बाबांचं निवांत असतं, त्यांचं तितकं टेन्शन येत नाही. ते निवांत सोलून खातात बाबा. पण या दोघांना खूप घाई गडबड असते, म्हणून मी सोलून बिया वेगळ्या करून दिलेल्या आहेत आणि बाबांसाठी एका वाटीमध्ये मी काढून ठेवलेला आहे. म्हणजे बाबा जेवण करते वेळेसच ते खायला घेतात. असंच अधूनमधून दिलं तर त्यांना खायला आवडत नाही आहे. तर त्यांची वाटी मी तसंच फ्रीजमध्ये ठेवून देते आणि या दोघांना मी अगोदर देऊन येते. तर डाळिंब खाऊन झालेले सगळ्यांचं, हे गॅरेजला गेलेले आहेत आणि दिनेश इकडं केळी खात बसलेला आहे. आणि आता थोड्या वेळा दिनेश कॉलेजला जाण्यासाठी रेडी होईल. अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते, म्हणजे आज किचनपासून लवकर फ्री व्हायचं आहे. मला जिन्याची साफसफाई करायची आहे आणि जेही करायचं आहे एकटीला करायचं आहे. कुणाची आशा अपेक्षा नाही आहे. दिनेशचे पप्पा तर मॉर्निंगला गेली तर रात्रीच येतात आणि दिनेशही तसंच झालेलं आहे आजकालचं. तर जेही करायचं आहे एकटीलाच करायचं आहे, कुणाची आशा अपेक्षा नाही. आणि ज्यावेळेत असं होतं ना की जेही करायचं आहे एकटीला करायचं आहे, मग त्यावेळेत आपण खूप धावपळ करतो आणि खूप कामाचा लोड पण येतो आपल्यावरती. तसं झाले 3-4 दिवस झाले इतकी माझी धावपळ आहे ना. आणि जोपर्यंत घटस्थापना होत नाही तोपर्यंत अशीच धावपळ आपली चालू असणार आहे. माझीच नाही, सगळ्याच ताईची अशी धावपळ सुरू होणार आहे. कारण एक घरातलं निघतच असताना आपण ते क्लीन करतच असतो. तसं झालेलं आहे. तर इकडे दिनेशला अगोदर मी तेल लावलेलं आहे. आणि जोपर्यंत दिनेशचं आवडतं तोपर्यंत मी नाश्त्याची तयारी करते. आज नाश्त्यामध्ये मी खिचडी बनवणार आहे. दररोज म्हणजे जसं कधी वरण भात बनवते, कधी पोहे सुशीला हेही बनतं, पण जास्त प्रमाणात मी वरण भात बनवते. म्हणजे दिनेशचं फेवरेट आहे हे. आणि डाळी मी दिनेशला अगोदरही खायला दिले होते, आणखी थोडेफार मी ठेवलेले होते. तर दिनेशला खायला दिलं, मन नव्हतं त्याचं खायचं, म्हणत होतं मग मी काय खाऊ. म्हणजे कडधान्य भिजत घातलेले असतात ते खाल्लेलं आहे मॉर्निंगला.
परत मग मी डाळिंब सोलून दिले, ते पण खाल्लेले आहे, केळी पण खाल्लेली आहे. तेच म्हणत आहे, आता जेवणाची अपेक्षा नाही आहे. तर मी इकडं खिचडी बनवण्यासाठी अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून ठेवते थोडा वेळ मी. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते, म्हणजे थोडंसं लवकरच मला किचनपासून फ्री व्हायचं आहे. जी स्वयंपाक बनवायचा आहे आता बनवून घेते मी पटकन. म्हणजे भाजी भाकरी भाजी ही आहे आताच बनवणार, नंतर बनवण्यासाठी मी काहीच ठेवणार नाही आणि देवपूजाही करून घेते. म्हणजे किचनपासून फ्री झाले ना मग मी वरती जाणार आहे आणि तिथं मला आज दिवस जाणार आहे, कारण 2 मजली जिना मला स्वच्छ करायचं आहे. आज पूर्ण झाडून मारून घ्यायचे. खूप दिवस झाले मी केलेलं नाही आहे, कारण वर मला जाणं होत नाही. 1 महिन्यात 2 महिन्यात आपल्याला स्वच्छता करणं होत नाही. आपण विचार भरपूर करतो पण होत नाही, असं झालेलं आहे. कसं माझी एकटीची धावपळ खूप होते. दीपक घरी होता तेव्हा तितका कामाचा लोड यायचा नाही, कारण खूप सारी कामं माझी दीपकच आवरायचा. त्याला एकच विचार होता की मम्मी हे करते ते करते, ते आपण केलं तर मम्मीला करावं लागत नाही, असा विचार तो करायचा. पण दीपक गेल्यापासून खूप कामाचा लोड माझ्यावरती आलेला आहे. एक केलं तर दुसरं राहतं, दुसरं केलं तर तिसरं राहतं, असं झालेलं आहे. म्हणजे आता पूर्ण घरची साफसफाई मी करत असते खालची दररोजच्या दररोज, पण वरी जाणं मला होत नाही रोज रोज. महिन्यात 1-2 महिन्यात कधीतरी वरचीच क्लिनिंग होते, पण आता खूप दिवस झाले मी यावेळेस केलेलं नाही आहे. तर मी आता आज करणार आहे. मला भरपूर वेळ लागणार आहे आणि तिथं तीळ पण ठेवलेले आहे बाबांनी, ते तीळ पण मला झाडून घ्यायचे आहे. खूप असं झालेलं ना की जिन्यावरती जाताच येत नाही, पूर्ण असं झालेलं आहे ते. तर आता ते सगळं आवरणं, म्हणजे अगोदर मी किचनपासून फ्री होते आणि दिवसभर ते केलं तरी पण ते सरणार नाही, असं झालेलं आहे. तर इकडं मी हिरवी मिरची गाजर सगळं बारीक कट करून घेतलेलं आहे. बटाटा वगैरे घेतलेलं नाही आहे, कारण यांना बटाटा आणखीन देत नाही आहे. जे पायाला मार लागलेला आहे ते आणखीन नीट झालेलं नाही आहे, त्यामुळे मी बटाटा हे ते काही टाकत नाही आहे तितकं. फक्त गाजर घेतलेलं आहे. आणखीन आवडीप्रमाणे भाज्या यामध्ये आपण टाकू शकता. फक्त मी गाजर हिरवी मिरची लसूण सोलून घेतलेली खूप सारा इकडं, आणि एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतला. कढीपत्ता घेतलेला आहे. कोथिंबीर आणलेली नाही आहे, त्यामुळे कढीपत्ताच घेतलेला आहे मी. खडे मसाले पण घेतलेले आहेत. गॅसवरती कुकर ठेवला, 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. आणि आता टाकूया मोहरी जोपर्यंत तळकते तोपर्यंत मी इकडं खडे मसाले काढून घेतलेले आहेत. खिचडीची तयारी खूप असते, म्हणजे जसं आपण ही सगळ्या भाज्या कट करून घेतो ना त्यामध्येच भरपूर वेळ जातो, आणि तयारी झाल्यावर मात्र आपल्याला खिचडी बनवायला जास्त वेळ लागणार नाही. पण मॉर्निंगला धावपळ होते ना त्यावेळेस मला वरण भातच सोपं वाटतं, कारण खिचडी तयारी खूप असते. तर इकडं मोहरी छान चटकल्यानंतर मी जिरं टाकला अर्धा चमचा, आणि आता टाकूया गरम मसाले म्हणजे खडे मसाले. 1 तेजपत्ता टाकलेला आहे, लवंग टाकलेले 2-3 आणि विलायची टाकलेली आहे 1. ते छान परतून घेतलं. आता टाकूया लसणाची पेस्ट आणि परतून घेऊया. आणि जे आपण भाज्या चिरून ठेवलेल्या आहेत ते टाकायचे आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे आणि भाज्या टाकून व्यवस्थित परतून घेऊया. इकडे बडबड चालू आहे, म्हणजे दिनेशचे खूप सारे प्रश्न असतात, असं मम्मी तसं मम्मी, खूप काही असतं मुलांचं. आणि दीपकचाही फोन आलेला होता मॉर्निंगलाच, म्हणजे दररोज काय मोबाईल अलाउड नसतो, पण दीपक म्हणत होता आज टेस्ट होते, म्हणजे पहाटे 3:30 वाजताच रनिंगचे टेस्ट होते त्याचे, आणि त्या टेस्टमध्ये दीपक पास झालेला आहे. आणि मॉर्निंगलाच तो हाच कॉल केलेला होता. तर दीपकशी बोलणं झालेलं आहे आणि दिनेशची बडबड चालू आहे, म्हणजे दोघांचं वेगवेगळंच असतं. आणि तुम्ही विचारत होता की ताई तुला किती मुलं आहेत आणि मुलगी आहे का मुलगा आहे, हे पण विचारत होता. म्हणजे जे रेग्युलर ताई आहेत त्यांना माहिती आहे, पण ज्या ताई नवीन जोडलेल्या आहेत त्या हा प्रश्न विचारत आहेत. तर त्यांना मी सांगेन मला मुलगी नाही, मला फक्त 2 मुलंच आहेत, दीपक आणि दिनेश. आणि दीपक यावेळेस ट्रेनिंगवर आहे, म्हणजे इंडियन आर्मीमध्ये दीपकचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तो आता यावेळेस ट्रेनिंगवरती आहे. तर इकडे बघू शकता फोडणी तयार झालेली आहे ना. सुके मसाले टाकलेले आहेत, हळदी पावडर, धना पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली, आपण हिरवी मिरची पण टाकलेली आहे यामध्ये. नंतर मी तांदूळ टाकून छान मिक्स करून घेतलेला आहे, परतून घेतलं थोडा वेळ कमी गॅसवरती. नंतर पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडासा मसाला टाकलेला आहे. छान मिक्स केलं आणि कुकरला 2 शिट्या झालेल्या आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट खिचडी पण तयार झालेली आहे, खाण्यासाठी खूपच टेस्टी बनलेली होती. तर अगोदर मी दिनेशला दिलेला आहे आणि मी यांच्यासाठी पॅक केलेला आहे, म्हणजे दिनेश कॉलेजला जाता त्यांना पण देऊन हा कॉलेजला जाईल, म्हणजे दोघांचंही आवरेल आणि बाबांचं निवांत आवडतं. तोपर्यंत मी देवपूजा केली, भांडी क्लीन केली, कपडे मशीनला लावले, इतके सगळे कामं आवडले. तेव्हा बाबाचं आवडलं, मग त्यांनाही जेवायला वाढलेलं आहे. आता मी वरती आलेले आहे. टायमिंग सांगणे यावेळी तर मॉर्निंगचे 11:30 वाजलेले आहेत आता. आणि अगोदर मी तीळ झाडून घेत आहे, म्हणजे खूप दिवस झाले तीळ इथेच ठेवलेले आहे. वरती ठेवले होते बाबांनी पेंड्या बांधून उन्हाला, पण जोरदार पाऊस आला त्या दिवशी मी खाली आणून ठेवलेलं आहे, येडण वाकडंच टाकलेलं आहे इथं आणून, कारण पाऊस खूप जोरदार होता. मग मला काही सुचत नव्हतं, मला कधी एकदाचं ते खाली आणून ठेवा असं झालं होतं, कारण ते तीळ भिजल्यानंतर एकदम काळे होतात.
म्हणून मी खाली आणून ठेवलं. खूप दिवस झाले इथंच आहेत, नंतर मला वरती नेणं ते झालं नाही या कामामध्ये. तर आता मी म्हटलं जितकं झाडून घ्यावं आणि नंतर मग उन्हाला ठेवणार आहे. तर इकडे बघू शकता इतके तीळ मी झाडून घेतलेले आहेत आणि अगोदर मी तीळ फटकून घेते, म्हणजे सगळा कचरा काढते आणि मगच जिन्याची साफसफाईला सुरुवात करणार. इथं वरती जायला येत नव्हतं, असं झालं होतं. तिळीच्या पेंड्या मी आणून टाकलेल्या होत्या पावसामुळे, कारण वातावरणाचं काहीच नाही. आता ऊन आहे तर थोड्या वेळात पाऊस चालू होतो, तसं झालेलं होतं त्या दिवशी. तर हे तीळ सगळे झाडून घेते आणि खूप सारे तीळ खाली सांडलेले होते, सगळं झाडून मारून घेतलं आणि अगोदर मी तीळ पटकून घेते, सगळा कचरा काढून टाकते आणि मग पूर्ण जिना जे आहे ना ते झाडून घेते. म्हणजे असं नाही की आपण साफसफाई करायची तर नुसती साफसफाईच करायची आहे, अशा छोट्या छोट्या खूप साऱ्या गोष्टी होऊन जातात, ते आपल्याला करणं गरजेचं होतं. तर इथं खूप सारा असा पसारा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेला होता, ते पण काढून मी जिन्यावरती म्हणजे छतवरती ठेवलेला आहे. छतची साफसफाई मला करायची आहे, पण अगोदर मी जिना स्वच्छ करून घेते. तर इकडं हे पायऱ्या म्हणजे 2 वेळा आमचं बांधकाम झालेलं आहे. खालचं जे आहे ना ते अगोदर झालं आणि वरचं आम्ही नंतर केलं. आणि वरचं तुम्ही बघू शकता इथं कलर वगैरे आम्ही लावलेलं नाही आहे, म्हणजे पेंट केलेलं नाही आहे, फक्त प्रायमर लावलेलं आहे व्हाईट कलरचं. त्यानंतर पेंट करणं आम्हाला झालेलं नाही आहे. तर बघूया आता याचा मुहूर्त कधी लागेल. एक वेळा कुठली गोष्ट मागं पडली की नंतर ते लवकर होत नाही, तसं झालेलं आहे. तर अगोदर मी इथल्या पायऱ्या जे आहेत ना ते स्वच्छ झाडून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला आम्ही वेगळे टाईल्स घातलेत पायरीला आणि वरच्या साईडला वेगळे घातलेले आहेत. ग्रिल पण 2 प्रकारचा आहे. मी जसं अगोदरी तुम्हाला म्हणलेलं आहे, 2 वेळा जेव्हा बांधकाम होतं त्यावेळेस असं नाही की एकच वस्तू आपण ठेवतो, म्हणजे जसं वेगवेगळं नवीन येत गेलं ते आपण लावत गेलेलं आहे, तसं झालेलं आहे. खालच्या साईडला लोखंडी ग्रिलला आम्ही बसवलं आणि वरी जे बांधकाम झालेलं आहे तेव्हा तिथं टाईल्स पण वेगळ्या आहेत आणि स्टीलचं ग्रिल आम्ही बसवलेलं आहे. तर इकडं तीळ मी फटकून घेतले आणि अगोदर मी तीळ खाली आणून ठेवते आणि मगच मी सगळं झाडायला सुरुवात करणार आहे, कारण मला भरपूर वेळ जाणार आहे. आणि मग हॉलचं तर राहिलेलंच आहे. अगोदर मी जिना स्वच्छ करून घेते आणि हॉल मी उद्या काढणार आहे, कारण इथं पण एक दिवस जाणार आहे. असं वाटतं नाही की पसारा नाही आहे, पण इथं पण खूप पसारा निघालेला होता जेव्हा मी काढायला सुरुवात केली. तर ही तीळ मी लगेच कवरमध्ये भरून ठेवत आहे, कारण सांडा लावला होतो अशापर्यंत ठेवलं. तर मी कवरमध्ये बांधून ठेवले आणि तीळ मला धुवावंच लागणार आहे, कारण यामध्ये माती खूप आहे. तर बघूया ते कामं निवांत होतील. अगोदर मी जिना जे आहे ना ते स्वच्छ करून घेते. भरपूर वेळ गेला, पूर्ण दिवस माझा जिना क्लीन करण्यामध्येच गेलेला होता, कारण वरच्या साईडला अशी जाळी जुळी खूप झालेली होती आणि पाऊसच नव्हतं. तर ते जे मोठं झाडू आहे ना त्यानं मी लिक्विडच्या पाण्यात बुडवून पूर्ण हे भिंत मी स्वच्छ केलेली होती. मग भरपूर वेळ मला गेला. अगोदर मी कोरड्या झाडूनं पूर्ण झाडून घेतलेला आहे आणि इथं तीळ मी फटकलेले आहे, त्यामुळे खूप कचरा आहे. तर अगोदर हा कचरा मी भरून घेते. तुम्ही विचारता की ताई किती रूम आहे, तर खालच्या साईडला तर मी सांगितलं तुम्हाला 4 रूम हॉल आहे आणि वरी आम्ही किती बांधकाम केलेलं आहे, तर वरी सगळ्या डबल रूम आहेत, हॉल वगैरे नाही डबल रूम आहेत. आणि वरी आम्ही भाड्यानं पण दिलेलं आहे, म्हणजे काय करणार इतकं सगळं मला ते क्लीनसुद्धा करणं होत नाही आहे, तर वरचं पूर्णपणे आम्ही भाड्यानं दिलेलं आहे. तर बघू शकता 2 मजली जिना झाडत मिळालेली आहे आणि वरच्या खडी भिंती पण मी झाडून घेतलेले आहेत व्यवस्थित. तर झालेले झाडून आता पटकन मी पाणी घेऊन जाते आणि इकडची जी रूम आहे ते आम्ही ठेवून घेतलेली आहे, म्हणजे हे छोटीशी रूम आहे, स्टोर रूम केलेली आहे आम्ही. जे एक्स्ट्राचं असतं काही पोते वगैरे ते इथंच आणून ठेवतो आणि अंतरण पण इथं घातलेलं आहे, म्हणजे बाज आहे, बाजावरती म्हणजे दिनेशच्या मनात आल्यासारखं आहे, कधी इथं येऊन झोपतो कधी तिथं खाली झोपतो, त्याच्या मनात आल्यासारखं आहे. तर तेही मी आता धुवायला गोदरी वगैरे खाली आणून ठेवली, त्याची बाजूवर होतं आणि इथं लिक्विड टाकलेलं आहे पाण्यामध्ये, झाडू घेतलेले आणि अगोदर जी खडी भिंती आहेत ते मी स्वच्छ करून घेणार आहे. मग खालची फरशी मी मॉपनं पुसणार आहे, कारण आता मी हातानं पुसेन, मला भरपूर वेळ जाणार आहे, कारण झाडण्यामध्येच मी भरपूर मला वेळ झाला आणि थोडंसं असं झालेलं आहे, खूपच घाण पण झालेले, खूप दिवस झाले ही स्वच्छता झालेली नाही आहे, त्यामुळे असं झालेलं आहे. तर इथं मी हे जे झाडू आहे ना हे केमिकलच्या पाण्यात बुडवून घेतलेलं आहे आणि पूर्ण खडी भिंती जितक्या आहे तितक्या पूर्ण स्वच्छ केलेल्या आहेत मी, म्हणजे हलकीशी जाळी तिथं बसलेली. तर चिमणीचं घर पण आहे, चिमण्या खूप चिवचिव करतात, त्यामध्ये पिल्ले पण ठेवलेले आहेत, म्हणजे झाडूसुद्धा मारू देत नव्हत्या, त्यांना वाटत होतं त्यांचं घरच काढेन मी, पण त्यांच्या घराला मी धक्का लावलेला नाही, फक्त साईडनं जितकं आहे तितकंच मी स्वच्छ करून घेतलेलं आहे. खालच्या जिन्याचं पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि आता वरती आलेले आहे आणि वरच्या जिन्याचंही पूर्णपणे मी या झाडूनं स्वच्छ करून घेते आणि या पायऱ्याही मी मॉपनं पुसून घेते.
खडी भिंती पुसत होते ना, हे म्हणजे हे जे झाडू आहे ते पाण्यात डीप करून करून मी पुसत होते आणि ते पाण्याचे थेंब गळत होते, पूर्ण अंग माझं भिजलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण भिंती जे आहे ना स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि नंतर मी पायऱ्या पुसलेल्या होत्या. तर खूप जाळ्या झाल्यात, कडा कोपऱ्यामध्ये खूप जाळ्या म्हणजे दिसत नाही तितक्या व्हिडिओमध्ये, ते झाले ते एकदम छोट्या अशा जाळ्या झाल्यात आणि आपण कोरड्या झाडून कितीही झाडू मारा ते निघणार नाहीत. म्हणून मी अशा पद्धतीनं हा झाडू ओला केला, म्हणजे लिक्विडच्या पाण्यामध्ये बुडवून पूर्ण भीती मी स्वच्छ केलेल्या आहेत. म्हणजे इथं आम्ही पेंट वगैरे केलेलं नाही, एकदम व्हाईट भीती आहेत, म्हणजे फक्त प्रायमर लावलेला आहे. तर आता झालेलं आहे सगळं खडी भिंती पुसून. आता मी मॉप आणलेला आहे, यामध्ये मी लिक्विड टाकलेलं आहे, थोडंसं पाणी टाकूया आणि पूर्ण पायऱ्या मी स्वच्छ पुसून घेते, म्हणजे कमी वेळात होईल. म्हणजे आता थकवा खूप आलेला आहे, मला नकोसं वाटत आहे, तरी पण काही पर्याय नाही आपल्याला. आता दिवसही नाही आहेत, आता 2-3 दिवसच राहिलेले आहेत, मग घटस्थापना होणार आहे. ती साफसफाईची कामं, परत गोधडी वगैरे धुणं, हे आपल्याला 2-3 दिवसात सगळं आवडायचं आहे. मध्ये संदूक वगैरे ठेवले, म्हणजे दीपक जेव्हा अहमदपूरला होता ना ट्रेनिंगवरती, तेव्हा ते संदूक वगैरे सगळं त्याचं सामान आहे, ते सगळं मी वरती आणून ठेवलेलं आहे. कारण त्या संदकाचं काही कामच पडत नाही, तिकडं आम्ही दिलेलं होतं, नंतर ते तिथंच आणून ठेवलेलं आहे. तर ही ग्रिल मी कपड्यांना अगोदर स्वच्छ पुसून घेत आहे. म्हणजे लोखंडी ग्रिलवरती तितकं काही दिसून येत नाही आहे, पण हे जे स्टीलचं ग्रिल आहे ना खूप धूळ जमते यावरती. तर ते मी व्यवस्थित ओला कपडा करून व्यवस्थित पुसून घेतलं. नंतर मग मी पूर्ण जिन्याच्या पायऱ्या जे आहेत ना ते स्वच्छ मी मॉपनं पुसून घेतलेल्या आहेत. बघू शकता आज वातावरण खूप छान झालेलं आहे. म्हणजे वरती आलो ना खरंच खूप फ्रेश वाटतं मला. म्हणजे बघावं तिकडे हिरवळ आणि हे छान असं वातावरण, फ्रेश हवा खूप छान वाटतं. नाहीतर दिवसभर त्या किचनमध्येच असते मी, वरती येणंच होत नाही आहे, कारण ती कामच सरत नाहीत माझी, असं होतं. तर झाले तिकडच्या साईडच्या पूर्ण पायऱ्या पुसलेल्या आहेत. आता हे आपण पायऱ्या मी पुसून घेते आणि मग खालच्या पायऱ्या. तर वरच्या जिन्याची क्लिनिंग झालेली आहे. आता मी आलेली आहे खाली आणि हे पण मला खडी भिंती अशाच पद्धतीने पुसून मग मी नंतर पायऱ्या पुसलेल्या आहेत. तर बघू शकता इथं जे टाईल्स आहेत ना थोड्याशा वेगळ्या आहेत आणि त्यामध्ये खूप सारं सिमेंट पण बसलेलं आहे, कारण नंतर हे वरचं बांधकाम झालेलं आहे. तर ते सिमेंट सगळं त्या पायऱ्यामध्ये बसलेलं निघतही नाही आहे, ते कितीही क्लीन केलं मी निघत नाही आहे, ते त्या डिझाईनमध्ये जाऊन बसलेलं आहे. आणि वरच्या जे आम्ही टाईल्स घातलं ना ते तितकी डिझाईन नाही आहे, त्यामुळे त्यामध्ये काही सिमेंट वगैरे नाही, छान चमकत आहेत. पण जे खालच्या जिन्याच्या पायऱ्या आहेत ना खूप सिमेंट बसलेलं आहे, त्यामध्ये सगळं मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि आता आलेली मी हॉलमध्ये, म्हणजे आज मशीनला 2 वेळा मी कपडे लावले. अगोदर रेग्युलर कपडे लावले, बाबांची आंघोळ नंतर झालेली होती, मग बाबांचे कपडे आणि थोडे हे सोफ्याचे वगैरे कवर मी ते पण धुवायला घातलेले आहेत, कारण आता सगळं आपल्याला काढायचंच आहे. तर म्हणलं जसा वेळ भेटत गेलं, म्हणजे मशीनलाही जास्त लोड देणं ठीक नाही आहे. तर आज म्हणलं आता बाबांचे कपडे आहेत, तर यासोबत मी हे सोफ्याचे कवर पण घातलेले आहेत. तर टायमिंग बघू शकता, दुपारचे 1:45 झालेले आहेत आणि आता मी परत मशीन लावली. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.